हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आपण चेन स्टिचबद्दल शिकणार आहोत. तर चेन स्टिचसाठी लागणाऱ्या बेसिक गोष्टी मी सांगणार आहे. सगळ्यात पहिला लागणार आहे आपल्याला ही रिंग, याला स्टँड पण बोलतात. तर हे लागणार आहे. एक प्लेन कापड, त्याची कैची, ही सुई, ही पण मिळते, प्लस जरी थ्रेड, याच्याने आपण शिकणार आहोत. आता रिंगमध्ये कापड कसं घालायचं हे तुम्हाला सांगते मी. छोटी रिंग आहे ती खालच्या साईडला ठेवायची, त्याच्यावरती कापड ठेवायचं हे अशा पद्धतीने, आणि बरोबर त्याच्यावरती ही मोठी रिंग ठेवायची. ती व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायची. कापड टाईट पकडायचं जेणेकरून आपली डिझाईन व्यवस्थित येईल. आणि इकडून टाईट लूज करायला आपल्याला त्याने स्क्रू दिलेला आहे. हे कापड आता टाईट लावून घेतलेलं आहे मी. आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिला हा जो थ्रेड आहे तो घ्यायचा, याला नॉट मारायची. अशा पद्धतीने नॉट मारून घ्यायचा आहे आणि याचा असा लूप तयार करून घ्यायचा. या आणि या बोटाने हा नॉट पकडायचा, या बोटाच्या भोवती घ्यायचा, लूप तयार करायचा. हा हात या रिंगच्या खालच्या साईडून जाणार, त्यामुळे हा लूप असा तयार करून घ्यायचा. आता मेन पार्ट, हा लूप जो तयार करून घेतलाय तो या रिंगच्या खालच्या साईडून घ्यायचा असा. आणि ही सुई घ्यायची, आतमध्ये पुश करायची, दोरा त्याच्यामध्ये अडकवायचा आणि वरती ओढायचा. आता जी नॉट आहे खाली जी आपण मारलेली आहे ती कापडाला येऊन टच होईपर्यंत तो दोरा ओढायचा. परत तीच प्रोसेस, ही खाली सुई खाली पुश करायची, परत सुई खाली पुश करायची, दोरा त्याला गुंडाळायचा आणि वरती ओढायचा. पुन्हा तेच. पुन्हा एकदा दाखवते. सुईचं जे टोक आहे ते आपल्या अपोजिट साईडला पाहिजे, आपल्या अपोजिट साईडला पाहिजे. आणि वरती घेताना जेव्हा धागा वरती येतो तेव्हा ते सुईचं टोक आपल्या बाजूने करायचं. पुन्हा सेम. सुईचं टोक त्या साईडला, परत वरती ओढताना आपल्या बाजूला. आणि जेव्हा आपण करायला स्टार्ट करतो तेव्हा हळूहळू आपल्याला गोष्टी जमायला लागतात. बघायला गेलं तर अतिशय अवघडही नाही आहे हे, आणि फार सोपंही नाही आहे. त्यामुळं आता तुम्हाला दाखवते मी गाठ कशी मारायची ती. आपण चेन स्टिच घेतो तसंच करायचं. फक्त ह्या पहिल्या गाठीतून दुसरी गाठ बाहेर काढायची आणि दुसऱ्यातून पहिलीला वरती घ्यायचा आणि खालचा दोरा खाली ओढायचा. ही बसली आपली गाठ. पुन्हा एकदा दाखवते. दुसरा लूप बाहेर काढायचा, दुसऱ्यामधून पहिला लूप वरती ओढायचा, खालचा दोरा खाली ओढायचा. हे बसली आपली गाठ. आता ही रिंगची दुसरी साईड आहे, तर जेव्हा सुई आपण इकडे पुश करतो
इथे असा दोरा कसा गुंडाळायचा ते दाखवते. ही आली सुई खाली, गुंडाळा दोरा, घेतली वर. परत सेम प्रोसेस. सुई आली, गुंडाळा दोरा, घ्यायची वरती. या चेन स्टिचचा वापर करून मी ही डिझाईन बनवली आहे. श्री स्वामी समर्थ. अशाच बऱ्याच आपण डिझाईन्स तयार करू शकतो. अँड व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.